नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला बघूया, आज मी बनवणार आहे घेवड्याची शेंग। अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। मुलांच्या टिफिनसाठी चपातीसोबत खायला झटपट अशी रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी बघा इथे मी घेवड्याची शेंग अशी नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्या शिरा काढून घेतलेत। इथे बघा एका कढईमध्ये मी आता फोडणी देणार आहे। 2 ते 3 चमचे मी तेल घेणार आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। 1-2 मिनिटं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकणार आहे। 8-9 कढीपत्त्याची पाने टाकणार आहे। मोहरी चांगली तडतडून दिल्यानंतर त्यामध्ये मी 1 ते 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते ॲड करणार आहे। हे सर्व छान असं भाजून घ्यायचं। 1-2 मिनिटं हा कांदा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये मी आता एक पिकलेला टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे। हे पण चांगलं भाजून घ्यायचं। 2 मिनिटं हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता खोबऱ्याचा थोडासा मसाला करून घेतला होता। जिरं, खोबरं, लसूण याचं वाटण करून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकणार आहे। हे छान भाजून घ्यायचं। यात 1 चमचा हळद टाकली, धने जिरे पावडर टाकलेले आहे, लाल तिखट टाकलंय, आपल्याला केवढं तिखट पाहिजे तेवढं, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे बघा छान आता मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं। मस्त असा मसाला भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण जी घेवड्याची शेंग नीट केलेली होती ती टाकायची आहे। हे चांगले 5 मिनिटं परतून घ्यायची। गॅस लोच ठेवायचा आहे आपला। मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटं हे शेंग वाफवून घ्यायचे आहे। पाणी बिलकुलही वतायचं नाही। असं झाकून ठेवायचं। 10-15 मिनिटानंतर मस्त अशी शेंग आपली शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही, बिलकुल मी पाणी वतलेलं नाही। एकदम छान लागते भाजी, चपातीसोबत, भाकरीसोबत। मुले खूप आवडीने खातात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।